मुलगी बघायचा कार्यक्रम पार्ट 1. हा नवरा मुलगा अनिरुद्ध. मुलीच्या अपेक्षा काय आहेत? मुलाकडे स्वतःची चूल पाहिजे, ते पण फ्लॅटमध्ये, आणि फ्लॅट मुंबई किंवा पुण्याला चालेल. पाहू ना, नवऱ्या मुलाच्या काय अपेक्षा आहेत? मला हुंड्यात स्प्लेंडर नको, सिलेंडर पाहिजे. पाहू ना, ते टेबलवर ठेवले ते काय? ते रूम फ्रेशनर घरात मारतात ते. अहो, आम्ही सिलेंडर मधला गॅस मारतो, गॅस. रूम फ्रेशनर कोण मारते? रिच पीपल, रिच चॉईस. हे कोण आहेत तुमचे? हा माझा मित्र आहे, मित्र जीवा भावाचा. याच्यासाठी मी जीव पण देऊ शकतो, पण सिलेंडर नाही. तुमच्या मित्राचं पण लग्न झालंय का? गर्लफ्रेंड होती, पण घरात रिकामा सिलेंडर बघून सोडून गेली. पण आता मी EMI वर सिलेंडर घेणार आणि स्टेटसला पण टाकणार, न्यू फॅमिली मेंबर ऍडेड. आणि आमच्या मित्राला हलक्यात नका घेऊ. त्याचं उठणं बसणं ना सिलेंडरच्या गाडीवाल्यांसोबत असतं. बरं पाहुणं, तुम्ही जॉब काय करता आणि आमच्या मुलीला सुखात ठेवसाल ना? 5 सिलेंडर आहेत माझ्याकडे, ते पण भरलेले. मुलगी बघायचा कार्यक्रम पार्ट 2. डोली सजा के रखना. आमच्या मुलीचा आवाज कोकिळेसारखा आहे, गळा मोरासारखा आहे, चालणं हरणीसारखं आहे आणि स्वभाव तर गाईसारखा आहे बघा. हिच्यात काय माणसाचा गुण आहे का नाही? मग म्हटलं जरा गावच्या विकासाबद्दल सरपंचाला विचारावं तर सरपंच. नमस्कार सरपंच साहेब, आम्ही मीडियामधून आलो आहोत. आम्हाला असे कळले की तुम्ही तुमच्या गावामध्ये विकासच करत नाही आहे, गावाकडे लक्ष नाही तुमचं. हे आमचं म्हणणं नाही, हे गावकऱ्यांचं म्हणणं आहे. लोकांचं काम आहे बोलणं, लोक बोलणारच. पहिला गावातील लोकांना रोजगार नव्हता. माझी 5 एकर जमीन होती, आता मी 50 एकर केली, कारण गावातली लोक गावातच काम करू द्यात, पुण्या मुंबईला नको जायला म्हणून. पहिला गावात लाईट नव्हती, मी माझ्या घरात इन्व्हर्टर लावला. का? तर गावकरी घरात माझ्या समस्या घेऊन येतील आणि लाईट गेली तर त्यांना गरम नाही झालं पाहिजे म्हणून. घरात गावकरी समस्या घेऊन यायचे, त्यांना बसायला जागा नव्हती म्हणून मी 4 मजली बंगला बांधला. गावात रस्ते नाहीत चांगले म्हणून मी ऑफ रोडिंग कार घेतली 4x4. लोकांना खोकला सर्दी व्हायची, गावात एक दवाखाना नाही. मग मी खूप विचार केला, मग मला समजलं दारूच्या एका गोटानं खोकला जातोय. मग मी गावात वाईन शॉप काढलं. लोकांना काय वाटतं मी काम करत नाही? अहो, मी 4 वर्ष काय काम करत नाही, निवडणुकीच्या 1 वर्ष अगोदर मी सगळी कामं करून घेतोय. सर, तुम्ही अशी कामं केल्यात, तुम्हाला गावकऱ्यांनी धरून मारलं पाहिजे. मित्राला विचारलं, मनुष्य हा कसा प्राणी आहे? तर माझा मित्र, मनुष्य हा कसा प्राणी आहे? मनुष्य एक असा प्राणी आहे जो झाडे तोडतो, मग त्याच्यापासून पेपर बनवतो आणि त्याच पेपरवर लिहितो, झाडे लावा आणि झाडे जगवा. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला घरात हॉटेल सारखं जेवण लागतं आणि हॉटेलमध्ये घरातल्यासारखं. खरंय. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याने विजेचा शोध लावला आणि स्वतःच बिल भरतो, स्वतःच करंट खाऊन मरतो. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला जनावर म्हटलं तर राग येतो, पण वाघ म्हटलं तर अभिमान वाटतो. खरं तर वाघ पण एक जनावर आहे. मनुष्य एक असा प्राणी आहे जो लहानपणी अंधाराला घाबरायचा, आता लाईट बिल बघून उजेडाला घाबरतोय. मित्राला विचारलं, तुझ्या घरात सर्वात हुशार कोण आहे? तर माझा मित्र, तुमच्या घरात सर्वात जास्त हुशार कोण आहे? उंदीर. कसं काय? ITI न करता त्यांना माहिती आहे कुठली वायर कुरतडल्यावर घरातली लाईट जाते. मला सांगा, लग्नात कुवारे आणि अंत्ययात्रेमध्ये म्हातारे सगळ्यात जास्त का असतात? कारण त्या दोघांना एकच चिंता असते, मी नाही गेलो तर माझ्याला कोण येणार. बरं, सरकारी हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये काय फरक आहे? सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण जातो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्या सकट प्रॉपर्टी पण जाते.